शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आणि हे जे मैदान तुम्ही पाहताय त्या मैदानासाठी आज तमाम केवणीकरांना ज्यांचा आशीर्वाद लाभलं अर्थातच माजी मंत्री साहेब कपिल पाटील साहेब आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही हे क्रीडांगण आज या ठिकाणी पाहतात आणि याच मैदानावर देवीजी पाटील साहेबांचा एक मेगा सन्मान उपसरपंच ग्रामपंचायत केवणीचे आदरणीय आकाश पाटील साहेबांच्या केला जात आहे। शाही सन्मान तुम्ही पाहताय खरं तर साहेबांचं स्वागत करायचं आहे आज साहेबांच्याच आशीर्वादामुळे आणि आदरणीय सुजित पाटील साहेबांच्या योगदानामुळे आज हे क्रीडांगण आपण या ठिकाणी पाहतोय आणि हा सन्मान तदनंतर डॉक्टर श्रीधर पाटील साहेबांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाणार आहे। आदरणीय डॉक्टर श्रीधर पाटील साहेब आदरणीय डॉक्टर श्रीधर पाटील साहेबांचा देखील सन्मान मंचावरती केला जाणार आहे। हे पाहतोय आपण सध्या ऑन स्क्रीन सन्मान या ठिकाणी केला जातोय। क्या बात आहे। हे पहा बीजेपी भारतीय जनता पार्टीचं सिम्बॉल अर्थातच या सन्मान चिन्हावरती तुम्हाला पाहायला मिळालंय आणि भारत देशामध्ये कमल फुललेला देखील आहे। भारताचे पंतप्रधान 3.0 आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज भारत देशाचा विकास तुम्ही पाहतायत आणि तुम्ही बघितलं या ठिकाणी डॉक्टर श्रीधर पाटील साहेबांचा सन्मान या वेळेला केला जातोय। तदनंतर राकेश पाटील उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि क्रिकेटसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असणारा व्यक्ती अर्थातच राकेश पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार। त्या अगोदर मी आदरणीय देवेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेविषयी थोडक्यात मनोगती व्यक्त करणार आहात। मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी व केवनी स्पोर्ट्स केवनी आयोजित माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब चषक या स्पर्धेसाठी उपस्थित ठाणे जिल्हा ग्रामीण युवा मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीधर पाटील, आमचे सहकारी विकास पाटील, सचिन पाटील, या गावच्या सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, केवनी स्पोर्ट्स केवनीचे सर्व सहकारी आणि मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करेन। आज केवनी दिवे येथे तात्या शेठच्या सहकार्याने व अनेक त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्य गावच्या सहकार्याने सरपंच उपसरपंच यांच्या प्रयत्नाने हा क्रिकेटचा अतिशय भव्य ग्राउंड इथे आज त्याचं उद्घाटन झाला असं मी जाहीर करतो। आणि या क्रिकेट ग्राउंडसाठी सचिन जोशींनी आणि विकासदादांनी आता सांगितलं का काही आणखी काही गोष्टी असतील तर त्या ज्या मागणी करतील या ग्राउंडसाठी त्या आपण पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करू। कारण या गावचा आपण कोपर केवनी कॉन्क्रीट रस्त्याचा विषय बघितला, एवढ्या वर्षाचा प्रलंबित विषय तोही आपण सोडवलेला आहे। या गावची व्यायामशाळेचं साहित्य, पाण्याचे टाकी, पाण्याची व्यवस्था या सर्व आदरणीय आपले नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्याच माध्यमातून झालंय। पण ते करत असताना गावचाही तेवढाच सहभाग असला पाहिजे। गावचे जे सहकारी असतील कुठलाही राजकारण न आणता आपण आपल्या गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे। त्यांच्या प्रयत्नांचंही मी त्यांचं अभिनंदन करेन व पुढे या गावासाठी या विभागासाठी जे आमच्याकडनं होईल आणि माझ्या क्रिकेट बांधवांसाठी जास्त करून, कारण भिवंडीत क्रिकेटला खूपच जास्त प्रेम करणारा युवा वर्ग आहे। पण जिथे जिथे स्पर्धा ह्या क्रिकेटच्या भरवल्या जातात तिथे आम्ही भेट देतो, आदरणीय साहेबही भेट देतात। खरोखर क्रिकेटच्या मैदानात आपण गेलो का आपल्यालाही स्वतःला थांबता येत नाही खेळा वाचून, म्हणून युवा वर्ग हे खेळाकडे वळत आहे। त्याबद्दल मी
तमाम भिवंडीच्या क्रिकेटवीरांना व सर्व युवावरांना त्यांचंही मनापासून अभिनंदन करेन. आता मला इथून क्रिकेटची स्पर्धा संपली का काल्हेरला क्रिकेटच्या स्पर्धेचं उद्घाटन आहे. म्हणजे क्रिकेट वीकली ह्या सीझनला भिवंडी तालुक्यात जेवढ्या क्रिकेटच्या स्पर्धा होत असतील 40+ असेल किंवा युवा वर्गासाठी असेल एवढ्या स्पर्धा कुठेच होत नसतील. यापुढेही या सर्व असोसिएशननी व आमच्या सर्व जे राजकारणी असतील समाजसेवक असतील यांनी या क्रिकेटसाठी योगदान दिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे सगळ्यांनी मी आज विनंती करेन. आज मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी मास्टर 40+ व केवनी स्पोर्ट्स केवनीचे सर्व सरपंच सदस्य सर्व नेते मंडळी यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आज साहेबांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं साहेब आपणास देखील आम्ही पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आपण जिथे ज्याही क्षेत्रामध्ये जाल तिथे यशाचं शिखर गाठाल यात प्रार्थना आम्ही खऱ्या अर्थानं ईश्वराचरणी करतोय. आणि आपण या स्पर्धेसाठी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल मी आपलं शतशः आभार व्यक्त करतोय. धन्यवाद साहेब. सामना आता या ठिकाणी थोड्याच वेळाने सुरू होणार आहे. पहिला सामना उद्घाटनीय सामना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 मातब्बर संघ आणि मॅच सुरू